आपण घरातील टी व्ही चालू केला किंवा मोबाईल चालू केला की त्यावरती येणारी एक ॲड आपल्याला माहीतच असेल. त्यात एक कलाकार यायचा आणि सांगायचा की मी पत्ते किंवा रमी खेळून एवढे पैसे जिंकलो. आपणही असे पैसे जिंकू शकता आणि रातोरात श्रीमंत होऊ शकता. त्यानंतर एखादा व्यक्ती यायचा आणि तो सांगून जायचा की मी अमुक अमुक व्यक्ती या दिवशी असे पत्ते खेळून किंवा रमी खेळून मला एवढे एवढे पैसे मिळाले. तो असा सांगून जायचा. अशा भुलवणाऱ्या ॲड आपल्याला दाखवणारे हे कलाकार. परंतु या ॲडच्या आहारी जाणारे राज्यांचे मंत्रीही असतील यात काही नवल नाही. नमस्कार, मी आपल्या तुम्हाला काय वाटते या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करत आहे. राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ जितेंद्र आव्हाड व रोहित पवार यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती प्रसारित केला होता. यात ते विधान भवनात बसले असताना रमी खेळताना दिसत होते. परंतु माणिकराव कोकाटे यांनी यावरती प्रतिक्रिया दिली की मी काही तो गेम त्या विधान भवनात बसून खेळत नव्हतो आणि तो गेम मला खेळताही येत नाही. परंतु या वादामुळे आता त्यांच्या मंत्रिपदा माणिकराव कोकाटे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून व बेताल बोलण्यावरून कायम चर्चेत असतात. ते अवकाळी पाऊस असो, नियोजन समिती असो किंवा योजनाविषयी माहिती असो, यामुळे ते सतत न्यूज चॅनलच्या आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा विषय ठरतात. माणिकराव कोकाटे यांना या अगोदरही पक्षातून अनेक वेळा सांगवणी करण्यात आली आहे. परंतु त्यांच्या अशा कृत्यामुळे त्यांना आता पक्षातून व मंत्रिपदातून निवृत्त करता की काय असे दिसू लागले आहे. माणिकराव कोकाटे यांच्या या अशा वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे यांना आता मंत्रिपद मुकावे लागते काय असे वाटू लागले आहे. पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून माणिकराव कोकाटे यांच्या आता मंत्रिपदावर याबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही आपल्या मत कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.